महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। माझं नाव शेख अल्ताफ शेखलाल, प्रभाग क्रमांक 8। मी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार व युवा उमेदवार आहे। आता आपण फॉर्म भरून आलात, एकंदरीत आपल्याला कसं वाटत आहे? मला खूप आनंद होत आहे, कारण की जोपर्यंत ह्या देशाचा युवा समोर येत नाही तोपर्यंत देशात क्रांती घडणार नाही, बदल होणार नाही। त्यासाठी आमच्यासारख्या युवकांनी पुढे येण्याची फार गरज आहे। आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी मला ही संधी दिली, एकदम सामान्य घरातल्या एका मुलाला संधी दिली। या संधीचं मी खरंच सोनं करणार आहे आणि येत्या 16 जानेवारीला माझ्या अंगावर माझ्या निवडणुकीचा गुलाल हा माझ्या अंगावर पडणार आहे। किती वर्षाचा संघर्ष आहे आपला बहुजन समाज पार्टी? माझा किमान 7 ते 8 वर्षाचा संघर्ष आहे। मी बालवयात असतानाच मला वंचित बहुजन आघाडीचा एक वेळ लागलं होतं आणि साहेबांनी मला आज ही संधी दिली। ह्या संधीचं मी खरोखर सोनं करणार आहे। आपल्या प्रभागामध्ये आता कोणते कोणते कामे उर्वरित आहेत? प्रभागामध्ये सर्व कामे आहेत, पण माझं तरी मत आहे की कामं तर होणारच आहे। ड्रेनेजचं काम होणार आहे, रोडचं काम होणार आहे, बाकीचे सर्व काम होणार आहे। पण आमच्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त जे विद्यार्थी आहेत, जे यंग आहेत, ते व्यसनाच्या नादीत लागलेले आहेत। ते व्यसनापासून मी त्यांना सर्वात अगोदर लांब करणार आहे आणि त्यांना चांगला रोजगार निर्माण करून देणार आहे। रोडचं त्याचं काम तरी नैसर्गिक बाबी इतर होणारच आहे। महिला व वृद्धांसाठी आपण कोणती कामं करणार आहेत? महिला व वृद्धांसाठी मी सर्वात अगोदर आपण बघितलं तर आजच्या डेटला सर्वात जास्त महिलांचे आणि वृद्धांचे BP शुगर सारख्या खूप साऱ्या गोष्टीला त्या गोळ्या वगैरे ते खात आहे। तर याच्यासाठी आपण जागोजागी प्राथमिक उपचार चालू करणार आहोत आणि जिम सारख्या काहीतरी गोष्टी आपण चालू करणार आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त लोक फिटनेसच्या थ्रू चांगला जीवन जगता येईल आणि आरोग्य त्यांचं सुधारित राहील। प्रभागात कोणकोणते भाग येतात? प्रभागात मी आंबेडकर नगर, निसरवाडी, नारेगाव, पार्क आणि सूर्यवाडी